चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि पारिवली संघ आपले फलंदाज पाठवायचे. मागील सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय जिग्नेश याला. साहिल आणि सुधीर सलामीचे फलंदाज मार्गस्थ आहेत, त्याची आपण नोंद घ्या. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. साहिल आणि सुधीर ना. पंच मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत आणि पंचांना सुद्धा विनंती असेल आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळ कृपया दौडू नका. टायमर ऑन आहे, याची आपण नोंद घ्या. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आहे वैभव उर्फ कॅन्डी, याला पण पाहतोय. आणि या वैभव यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर मात्र त्याला अनिकेत शेलार शो चे आयोजक अनिकेत शेलार यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. जिग्नेश सन्मान्य शांतारामजी चव्हाण आपल्यामध्ये उपस्थित आहे, त्यांच्या शुभ हस्ते जिग्नेश याला पण हा सामनावीराचा पुरस्कार देत आहोत. वेल डन, वेल प्लेड जिग्नेश अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. पंचाला विनंती आहे सामन्याला सुरुवात करायची, वेळ न दवडता. टायमर ऑन आहे याची खात्री करून घ्यायची आहे आणि टायमर ऑन झालेला आहे याची सुद्धा आपण नोंद घ्या. 15 मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायची आहेत. गोलंदाज तयार. पहिला चेंडू, निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी, भन्नाट वेग, गुड पीस ऑफ बॉलिंग, सर्व काही संज्ञा गोलंदाज वैभव याला दिल्या तेवढ्या कमी आहेत, कारण की पहिलाच चेंडू त्याने निर्धाव हाताळलाय. दर्जेदार गोलंदाजी त्याने मात्र साकारलेली आहे. आणि लक्षात घ्या, सामना संपेपर्यंत कोणत्याही खेळाडूने खेळाडू कक्ष सोडायचा नाही आहे, याची नोंद घ्या. या आयोजकांची सक्त वॉर्निंग आहे, सक्त सूचना आहे, याची आपण नोंद घ्या. सामना सुरू झालेला आहे आणि सर्व खेळाडूंनी कृपया खेळाडू कक्षातच बसायचं आहे. खेळाडू कक्ष सोडून आपण कुठेही जाऊ नका. सन्माननीय शैलेशजी निकम यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी, दक्ष पद्धतीने इथून मात्र गोलंदाजी करतोय गोलंदाज वैभव उर्फ कॅन्डी. जर निर्धाव षटक हाताळलं आणि त्याचप्रमाणे जर मात्र विकेट हॅट्रिक घेतली तर अनिकेत शेलार यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. यावेळेस मात्र काय घडलंय चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. तत्पूर्वी 22च्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. एका धावेच्या बढतीनं धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय. अखेर ती 1 धाव जोडली गेली फलकावरती. धावसंख्या आपण पाहतोय 1 या अंकावर. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका तर जोरकसरित्या सजवलाय. 2 पायांमधून चेंडू फरार जरूर झालाय, पण एकच धाव मिळेल. अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 2 या अंकावरती. अपेक्षित कामगिरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथून मात्र आपण पाहतोय वैभव उर्फ कॅन्डी गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते.
दर्जेदार गोलंदाजी आहे, दर्जेदार खेळ साकारतोय. पहिल्या षटकामध्ये इथून मात्र एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र काय घडलंय, अराउंड द लेग्स क्लीन बोल्ड. घर उघडं ठेवलं तर चोरी होते आणि ती चोरी मात्र घडलेली आहे. फलंदाज बाद. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगलाई खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. भाविश तुझ्या नावाने आज चषक येऊ ठेवलाय. भाविश तुझ्या नावाने आज चषक येऊ ठेवलाय. भाविश स्फूर्ती चषक ठेवलाय. भाविश स्फूर्ती चषक. भाविश स्फूर्ती चषक ठेवलाय. भाविश स्फूर्ती चषक. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. भावेश चव्हाण याच्या आठवणींना उजाळा देण्याकरता भावेश स्मृती चषक आपण पाहतोय 2026 आणि त्याच्या नावाने एक संगीतबद्ध गाणं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं त्याची मैत्रीच्या दुनियेतून आणि आयुष्यातून झालेली एक्झिट अगदीच मनाला चटका लावून जाणारी एक्झिट आपण पाहिली भावेश याची. पण व्यक्ती गेल्यानंतर राहतात त्या फक्त आठवणी आणि आठवणी आणि त्याच आठवणींना इथून मात्र आता उजाळा दिला जातोय. वळूया सामन्याकडे. धावसंख्या आहे फलकावरती फक्त आणि हॅलो तर बाली. धावसंख्या आहे फलकावरती एकंदर 6 धावा फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती दुसरं षटक. शुभम याच्या माध्यमातून यावेळेस मात्र काय घडलंय तर चेंडू आहे लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. फलंदाज बाद, विकेटचं पतन. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. अगदीच जर आपण पाहिलं ज्या व्यक्तीची आपण सकाळच्या सत्रापासून प्रतीक्षा करत होतो आणि भावेश चव्हाण याच्या मैत्रीच्या पुस्तकातील पहिलं पान, ते नाव आहे अनिकेत शेलार. त्याचं शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. अनिकेत शेलार शो चे करता धरता आपण पाहतोय आणि सूत्रांकडून आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की 24, 25, 26 NPL आहे, नांदेडने प्रीमियर लीग. 3 दिवस. सर्व सूत्र मनेश पाटील यांनी आपल्या हातामध्ये घेतलेली आहेत NPLची आणि 8 संघ आहेत त्या NPLमध्ये. आणि दरवर्षीप्रमाणे 24, 25, 26 जानेवारी या तारखा आल्या की मात्र पंच, समालोचक, गुणलेखक सर्व ठिकाणी बिझी पाहायला मिळत आहेत. दिनांक 24, 25 या 2 तारखांना जर आपण पाहिलं तर वारेड प्रीमियर लीग आहे. NPLची सुद्धा आता घोषणा झालेली आहे. रेग्युलर टुर्नामेंट मात्र भरमसाठ आहेत. खूप काही गोष्टी आहेत. वळूया सामन्याकडे. गोलंदाज सज्ज होताना आपण पाहतोय शुभम याला. चेंडूचा खेळ झालाय तो आतापर्यंत 2. भन्नाट वेग, सुरेख गोलंदाजी, पण मात्र नियंत्रण योग्य नाही. पंचांनी उद्घोषित केलंय. चेंडू मात्र वाईड आहे. अवांतर धावेने धावफलक मात्र पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 7 या अंकावरती आपण पाहतोय. धावफलक इथून मात्र अवांतर धावेच्या स्वरूपामध्ये हलतं राहिलंय. ही एक जमेची बाजू इथून मात्र म्हणावी लागेल,
जी पारिवली बी या संघाकरता आपण पाहतोय. पुढचा चेंडू हाताळला जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र स्विचिटचा फटका घडलाय काय तर चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय गली रिजनमध्ये. दर्जेदार क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी एकच धाव मिळेल, एकपेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या बढतीनं धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या अंकावरती. अगदीच गोलंदाज शुभम ज्या लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी करतोय इथून मात्र फलंदाजाला प्रश्न करण्यास भाग पडणारी अशी त्याची गोलंदाजी आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते शुभम याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र बॅटची कडा लॉंगलेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अडवलं जरूर गेलाय. 3 धावांचा बचाव केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती एका धावेच्या बढतीनं. धावसंख्या आपण पाहतोय 9 या अंकावरती. 9 रन्स ऑन दी बोर्ड. काहीतरी वेगळं आणि काहीतरी वेगळं तुम्हाला पाहायचं असेल तर अनिकेत शेलार शो तुम्हाला पाहावाच लागेल. कारण की त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळेपणा, काहीतरी नाविन्यपूर्ण त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अगदीच त्यांचे मित्र जर आपण पाहिलं तर भावेश विठ्ठल चव्हाण यांची झालेली अचानक एक्झिट. शेवटच्या क्षणापर्यंत, श्वासापर्यंत अगदीच मैत्री कशी असावी ही मात्र अनिकेत शेलार यांनी दाखवून दिलेलं आहे. आजही जर आपण पाहिलं तर नेहमीच स्टेटसवरती भावेशचा फोटो हा अनिकेत शेलार यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवरती पाहायला मिळतोय. जोडला गेलाय चौकार. स्विचिटच्या माध्यमातून 4 धावा आपण पाहतोय. फलंदाज वारंवार स्विचिटच्या फटक्याने इथून मात्र फलंदाजी करतोय आणि त्या क्षेत्रामध्ये अखेर क्षेत्ररक्षक लावला गेलाय, आणला गेलाय क्षेत्ररक्षकाला. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं जर आपण पाहिलं तर 13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 13 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी करताना आपण पाहतोय अजय याला. पुढचा चेंडू हाताळला जाईल गोलंदाज शुभम. यावेळेस मात्र बॅटची कडा पण नशिबाची साथ नाही. फलंदाज बाद. विकेटचं पतन. नवीन फलंदाज आलाय. फलंदाजी करण्याकरता नाव आहे सूरज. गोलंदाज राकेश याला आपण पाहतोय गोलंदाजी करण्याकरता सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 त्याच्या माध्यमातून हाताळलं जाईल. वेळेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 11 मिनिटं आणि 20 सेकंदामध्ये 3रं षटक मात्र पूर्ण झालेलं आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय राकेश. यावेळेस मात्र वेग तर भन्नाट आहे. चेंडूला स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता पण बॅटच्या रडारामध्ये अपेक्षित चेंडू मात्र पाहायला मिळाला नाही. तत्पूर्वी 1 धाव जोडली जाईल. एका धावेच्या बढतीनं धावफलक आपल्याला पाहायला मिळेल फलकावरती. 14 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 14 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. वारंवार कॉमेंट्री बॉक्समधून निश्चितप्रमाणे उल्लेख होतो प्रत्येक स्पर्धेमध्ये, ते म्हणजे कौशल क्रिएशनचे स्कोरबुक. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर कौशल क्रिएशनचे स्कोरबुक जे आपण पाहतोय त्या स्कोरबुकमध्ये अतिशय सोपं आणि सुलभ मांडणी करता येणारं
एक गुणफलक आपण पाहतोय, स्कोरबुक आपण पाहतोय. अनेक स्पर्धांमध्ये त्याचा वापरसुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र घडलंय काय, चेंडू निघून गेलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी येईपर्यंत दोन्ही फलंदाजांनी यस नो वेटची भूमिका चांगल्या रीतीने पार पाडली. धावा मिळत आहेत त्या दोन धावेच्या बढतीनं धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 16 या अंकावरती. 16 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती. एक चांगल्या रीतीने इथून मात्र धावा जोडल्या गेल्यात. प्रयत्नांती परमेश्वर आपण नेहमीच म्हणतो, पण प्रयत्न शेवटपर्यंत चालू ठेवणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. यावेळेस मात्र फटका चांगल्या रीतीने सजवला गेलाय. चेंडू निघून गेलाय. आपण पाहतोय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये एकच धाव. मोठ्या फटक्यांकरता वारंवार जाण्याचा प्रयत्न आहे, पण त्याकरता बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडूला आणणं आणि तुमच्या फटक्याची निवड म्हणजे शॉट सिलेक्शन या गोष्टीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. या जर गोष्टी घडल्या नाही तर मात्र अपेक्षित धावा मिळणं मात्र तितकंसं कठीण होऊन बसतं. पुढचा चेंडू अराउंड द लेग्स. यावेळेस मात्र काय घडलंय, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतर धावेच्या बढतीनं धावफलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या अंकावरती. 18 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. हळूहळू का होईना मात्र धावफलक वाटचाल करताय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न, पण अगदीच जर आपण पाहिलं तर गोलंदाज आपल्या फॉलो थ्रूमध्ये चेंडूला अडवतोय, पण एक धाव घेण्यापासून मात्र रोखू शकलेलं नाही आहे. आपण पाहतोय फलंदाज सूरज याला एका धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलं 19 या अंकावर. 19 रन्स ऑन द बोर्ड. इथून मात्र फलंदाजीचा गिअर कुठेतरी चेंज करावा लागेल. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू, मात्र अपेक्षित फटकेबाजी पाहायला मिळत नाही आहे. योग्य ताकद जर पाहायला मिळाली असती तर मात्र चेंडू षटकाराच्या बाहेर सीमारेषे पार पाहायला मिळाला असता. पण जर तर किंतु परंतु या शब्दानं क्रिकेट या खेळामध्ये थारा नाही आहे. आणि अशा रीतीने एकंदर जर आपण पाहिलं तर 3 षटकाच्या अखेरनंतर धावा जोडल्या गेल्यात. त्या फलकावरती आपण पाहतोय 20 धावा, 20 रन्स ऑन द बोर्ड. चला कृपया घाई करा प्लीज. वेळ कृपया कमी खर्च करा. ड्रिंक्स ब्रेक जरूर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि 3 षटकं पूर्ण करण्याकरता जर वेळेचा अवधी जर आपण पाहिला तर तब्बल 14 मिनटं आणि 50 सेकंदाच्या अवधीमध्ये इथून मात्र ही 3 षटकं पूर्ण केलेली आहेत. आई गावदेवी नांदेडने संघ आपण उपस्थित राहायचं आहे. चालू सामन्यातील विजेता संघ आई गावदेवी नांदेडने संघाशी 2 हात करेल. आणि यावेळेस मात्र फलंदाजाने 2 हात केलेले आहेत. गोलंदाजाशी जोडला गेलाय षटकार. 6 धावा. मात्र जाऊन पोहोचले. उसंत उसळी घेताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे 26 धावा, 26 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. चेंडू निघून चाललाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करेल तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चित्त्याची चपळाई आणि धावा मिळत आहेत त्या 2. मैत्री कशी असावी तर मैत्री असावी श्रीकृष्ण सुदाम्यासारखी. आणि अगदीच जर आपण पाहिलं अनिकेत शेलार शोमध्ये सुद्धा भावेश याचं कटआउट आपल्याला पाहायला मिळालं होतं टॉस बॉक्समध्ये. अनिकेत शेलार शोमध्ये आपण पाहिलं तर. आणि अगदीच निखळ मैत्रीतील एक तारा मात्र निघून गेलेला आहे, पण त्याच्या आठवणी मात्र कायम शिल्लक आहेत. धावसंख्या जाऊन पोचते 1 धावेच्या बढतीनं. धावसंख्या आहे 29 या अंकावरती. 40+ जर धावसंख्या जर आपल्याला पाहायला मिळाली तर मात्र निश्चितप्रमाणे
इथून मात्र जर विचार केला तर एक चांगली फाईट बॅक पाहायला मिळू शकेल. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू घडलंय काय तर चेंडू डीप होताना पाहायला मिळाला, पण पंचांकडे शेवटपर्यंत इथून मात्र अपील केली नॉस्ट्राईक यांच्या फलंदाजाने, पण मात्र पंचांकडे निसंदेहपणे जर आपण पाहिलं तर पंचांनी दर्शवलं की चेंडू मात्र डीप होताना पाहायला मिळाला. पुढचा चेंडू यावेळेस मात्र क्लीन बोल्ड, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फलंदाज बाद. आम्ही जुनले तर अशा रीतीने चेंडूंचा खेळ झालाय एकंदर 5 आणि अखेरचा अंतिम चेंडू खेळण्याकरता नवीन फलंदाज झालाय किरण. याला आपण पाहतोय फलंदाजी करण्याकरता. शेवटच्या चेंडूवरती काय घडेल हे पाहणं बंधनकारक राहील. आणि यावेळेस मात्र चेंडू चाललाय निघून गेलाय सीमा पार. षटकाराकरिता टॉस बॉक्स मध्ये भावेश चव्हाण याच्या कटआउटला सलामी देणारा षटकार. या 6 धावांच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती एकंदर 35 आणि 36 धावांचा पाठलाग कशा रीतीने होईल तर निश्चितप्रमाणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होतील. ज्यांचा आवाज नेहमीच प्रमाणे जर आपण पाहिलं तर जो पाईपलाईन क्षेत्र असेल, ओमसाई क्रिकेट असोसिएशन, त्याचप्रमाणे कोयना क्रिकेट असोसिएशनमध्ये दुमदुमत असतो आणि खूप मोठं पद हे त्यांच्याकडे आहे. नाव आहे प्रवीण शिंदे. ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक मधुर संगीत. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट. पहिल्या डावामध्ये आपण आवाज ऐकला रोहन पाटील सर यांचा आणि आता इथून दुसऱ्या डावाला सुरुवात होते. तत्पूर्वी पाहू शकाल आपण मॅच समरी. खूप चांगले बॅटिंग पहिल्या डावामध्ये आपण पाहायला मिळाली. डावाचा शेवट खूप छान झाला. किरजने शेवटच्या बॉलला षटकार लगावला आणि एक चांगली धावसंख्या त्याने उभी करून दिली. 36 धावांचं टार्गेट आहे. साहिल अगदी स्वस्तात बाद झाले. सुधीर यांनी 5 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर जिग्नेश आले. जिग्नेश यांनी 3 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर अजय यांनी 5 धावांचं योगदान दिलं. परंतु मध्ये मिडल ऑर्डरमध्ये पाहिलं तर सूरज 5व्या क्रमांकावरती आले आणि त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर एकंदरीत 13 धावा आल्या. चांगली बॅटिंग सूरज यांची राहिली. त्यानंतर आपण पाहिलं ना तर मग गोलंदाजीमध्ये वैभव शाली गोलंदाजी त्यांनी केली. 2 धावा दिल्या, 1 विकेट्स मिळवला. त्यानंतर शुभम आले षटक क्रमांक 2ला, 11 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स त्याने मिळवल्या. राकेश आले षटक क्रमांक 3ला, 7 धावा त्याने खर्च केल्या. आणि शेवटचं षटक निर्णायक षटक सागर आले आणि त्यांनी 15 धावा खर्च केल्या. ही मॅच समरी आपण पहिल्या डावाची पाहिली. आता इथून दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सामना तितकाच महत्त्वाचा आहे दोन्ही टीम्ससाठी, कारण हा इथे संघ जो जिंकेल तो अर्थात क्वालिफायरच्या मॅचमध्ये पोहोचेल. ज्या ठिकाणी सकाळच्या सत्रामधून आपण पाहिलं तर आई गावदेवी नांदेडने हा संघ क्वालिफायर सामन्यामध्ये पोहोचला आहे आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र इथं विजेता संघ खेळताना पाहायला मिळेल. सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, ज्येष्ठ नागरिकांचं या ठिकाणी करूयात हार्दिक स्वागत. आपण पाहतोय स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2026 हा रणसंग्राम स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचताना पाहायला मिळते आणि ग्रामस्थ या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या सामन्यांचा आनंद घेत आहेत. आजी माजी पदाधिकारी आहेत सामाजिक लेवलचे, ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. या सर्वांचं सहर्ष स्वागत. जाऊयात मैदानाच्या दिशेने. पूर्वार्ध आपण पाहिला, उत्तरार्धाला सुरुवात होईल. विनंती असेल आपण आपली सलामीची जोडी मैदानात दाखल करायची आहे. टीम भेंडीचा पाडा श्रीगणेश स्पोर्ट्स भेंडीचा पाडा संघाला विनंती आहे की आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. 24 बॉल आणि 36 धावांचा आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता. या आव्हान कोणत्या पद्धतीने पार केलं जाईल की या आव्हानापासून रोखलं जाईल, आई गावदेवी पारिवली बी संघाच्या माध्यमातून. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शुभम आणि त्याच्या साथीने फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहेत. तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण P1च्या षटकामध्ये अक्षयला पाहतोय. 24 बॉल 36 धावा.
पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर पाहायला मिळतील. अगदी पाहिलं तर चांगल्या क्षेत्ररक्षणाची रचना सजवली गेली आहे. स्ट्रायकर एंडवरती कोणता फलंदाज असेल, इथे जो संघ जिंकेल तो क्वालिफायरमध्ये पोहोचेल, जिथे आई गावदेवी नांदेडने संघ जाऊन पोहोचला आहे. कालच्या दिवसामध्ये शेवटचा सामना आपण पाहिला तर पप्पू 11 नांदेडने आणि त्यांच्या विपक्षामध्ये सिकंदर स्पोर्ट्स महापोली असा सामना आपण पाहिला, ज्या ठिकाणी महापोली संघाने बाजी मारली आणि टॉप 3 मध्ये हा संघ जाऊन पोहोचला आहे. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ असेल जो वाजत गाजत आपल्या गावच्या बेशीवरती पोहोचेल, कारण ज्या वेळेला तुम्ही क्वालिफायर होता, एक ट्रॉफी तुमच्या गावामध्ये जात असते, आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत असतं. हा आनंद आज कोण साजरा करणार? चला सामना विनंती आहे की लगेचच सुरू करा, अधिकचा वेळ घेऊ नका. पहिल्या क्रमांकाचं षटक अक्षय आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती, कारण यानंतर एक सामना शिल्लक आहे, त्यामुळे घाई करा. स्ट्रायकर एंडवरती आपण शुभमला पाहतोय. पहिला बॉल असेल अक्षयचा. पहिलाच बॉल अगदी जागा पाडून खेळला, इनफिल्डच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला नेत्रदीपक फटका पहिल्याच बॉलवरती ठोकलाय चौकार शुभमने. खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला, अगदी चौकाराने सुरुवात केली आहे. फलंदाज शुभमने 4 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. संघाचं खातं खोललं गेलंय. अक्षय पुढचा बॉल घेऊन सज्ज झालाय राऊंड द विकेटने. यावेळीचा बॉल अगदी पाहिलं तर आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. आदरणीय रवींद्र कदम करंजावडे गावचे आहेत, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण सन्मानाने व्यासपीठावरती यायचं आहे आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. टीमची धावसंख्या 5 या अंकावरती. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा रन मिळाल्या. एकंदरीत 5 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. यावेळीचा बॉल चांगला आहे. पहिलं तर डीप बॅकवर्ड पॉईंटकडे खेळण्याचा प्रयत्न होता, लेटकट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथून चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे आणि त्याचमुळे इथे डॉट बॉल आला आहे. टीमची धावसंख्या 5 वरती असताना इथून एकंदरीत पाहिलं तर 36 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं. टीम श्री गणेश भेंडीचा पाडा या संघासमोर. अवे फ्रॉम द बॉडी व्हाईट यॉर्करचा वापर केला, शरीरापासून चेंडू दूर ठेवला आणि त्यानंतर मात्र डॉट बॉल. इथून मात्र पाहू शकाल लाऊड अपील आहे, पंच संमत नाही आहेत. इथून मात्र पाहिलं तर डॉट बॉल आलाय. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. एकंदरीत 5 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 3चा खेळ इथे पूर्ण झालाय. पहिल्या बॉलवरती चौकार आला, परंतु त्यानंतर गोलंदाज कमबॅक करतोय अक्षय. अत्यंत महत्त्वपूर्ण सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, कारण इथून तुम्ही जिंकलात ना तर मग निश्चितपणाने तुम्हाला क्वालिफायरचं तिकीट प्राप्त होईल. या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आमचे सहकारी मित्र मार्गदर्शक अमोलदादा चव्हाण या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एक उत्कृष्ट समालोचक, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि खरं तर सामाजिक पटलावरती एक मोठं व्यक्तिमत्व अमोलजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या सत्रामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. अक्षयचा पुढचा बॉल. यावेळेला मात्र पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगमध्ये बॉल एसटीच्या पाठीमागे अडवला जाईल, तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. 6 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. चेंडू क्रमांक 4चा खेळ इथे पूर्ण झाला आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे आणि एकंदरीत पाहिलं तर इथून 30 धावांची गरज आहे. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 6 धावा धावफलकावरती आहेत, परंतु कौतुक करेन अक्षयचं ज्या पद्धतीने त्याने कमबॅक केलाय. यावेळी मात्र पॅडवरती बॉल आपलला आणि इथून OUT फलंदाज होईल बाद. पहिला धक्का इथून मात्र पाहायला मिळेल टीम श्री गणेश भेंडीचा पाडा या संघाला. चल कम ऑन डीजे. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. अगदी मिडल ऑफ दी स्टंप होता, रिव्ह्यू नाही आहे. चला मॅच सुरू करायची आहे. नो आर्ग्युमेंट. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. विनंती आहे, चला नवीन फलंदाज मैदानात दाखल करा. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. एकंदरीत
6 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा रिव्ह्यू नाही आहे. अंपायर डिसिजन लास्ट असेल. चला या अगोदर देखील आपण पाहिलं ना तर मग खेळाडूवृत्ती दाखवायची आहे. शिस्तीचं पालन करा. छोट्या मोठ्या चुका ह्या होत असतात मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या 6 वरती. 5 बॉलचा खेळ संपन्न झाला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे मात्र पहिला विकेट नावावरती करत असताना गोलंदाज अक्षयला आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानात राकेश आलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 30 धावांची गरज आहे. सामना संपलेला नाही आहे. शेवटचा बॉल फुल्लर लेनचा बॉल. हा बॉल देखील आलाय डॉट आणि इथून मात्र पाहू शकाल खरं तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या 1 गडी बाद 6 अशी धावसंख्या पाहतोय. दमदार षटक राहिलं. पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर शेवटच्या 5 बॉलमध्ये फक्त गोलंदाजाने 2 धावा खर्च केला आणि तिथून हा पलटवार पाहायला मिळाला. आता या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 18 बॉल शिल्लक आहेत आणि 30 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी इथून गाठायची आहे. मात्र चांगली कामगिरी संपन्न केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. चला दुसरा गोलंदाज लगेचच मार्गस्थ करा टीम पारिवली. विनंती आहे कारण यानंतर सामना एक शिल्लक आहे आणि आपल्याला चांगल्याच पद्धतीने तो सामना देखील समाप्त करायचा आहे. अठरा बॉल आणि 30 धावांची गरज. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. गोलंदाज जिग्नेश आलाय गोलंदाजी करण्याकरिता. षटक क्रमांक 2 मध्ये आपण त्याला पाहतोय. षटकातला इथला मात्र पहिला बॉल मार्गस्थ होत असताना यावेळीचा बॉल मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉलने सुरुवात केली गोलंदाज जिग्नेशने. ज्या पद्धतीने पहिलं षटक अक्षयच्या नावावरती राहिलं आता इथे देखील त्याच पद्धतीचं षटक हाताळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु बॅट्समन इथून मात्र चांगली कमालीची बॅटिंग करावी लागेल. एक बाजूने आपण पाहिलं तर शुभम आहेत आणि दुसऱ्या बाजूने राकेश आलेत बॅटिंग करण्याकरिता. फलंदाज सागर डगआउटला गेलेत. पहिला बॉल डॉट आलाय. एक डॉट बॉल इथे दबाव निर्माण करेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. राईट ओव्हर द विकेट. पुढचा बॉल फुल टॉस होता. एलिव्हेशन झाले का पाहावं लागेल. नाही झालं आणि तिथून मात्र विकेटचं पतन. दुसरा धक्का टीम भेंडीचा पाडा या संघाला. इथून मात्र फलंदाज बाद झालाय. खरं तर शुभम बाद झालाय आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बॅट्समन प्रथमेश आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन. ओ यावेळेला ओरपिच बॉल होता. लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या पर्यंत पोहोचले जरूर परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून गेलाय. 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. एकंदरीत 12 धावा. फलंदाज खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला. प्रथमेश आल्याबरोबर त्यांनी मोठा स्ट्रोक खेळला आणि यशस्वी देखील झाले. ओरपिच बॉल होता. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. मात्र इथून लेग बायची धाव पंचांनी घोषित केली आहे. 1 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 1च्या साहाय्याने 13 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. अजून देखील खूप दूरवरचं अंतर कापायचं आहे. 14 बॉल आणि विजयासाठी 23 धावांची गरज आहे. सामना बरोबर येत आहे. अजून सामना कोणाच्या एका संघाच्या बाजूने झुकलेला नाही आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे.
गोलंदाज आपल्या रनअप वरती सज्ज होत असताना स्ट्रायकर एंड वरती इथून मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. राकेश, षटकातला पुढचा बॉल. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय बॉल आणि तिथे फलंदाज फसलाय. जे अपेक्षा तो करत होता उसळीची ती उसळी मिळाली नाहीये आणि त्यानंतर डॉट बॉल आलाय. 13 बॉल 23 धावांची गरज इथून सामना जिंकण्यासाठी. अगदी प्रत्येक बॉल मागे आपल्याला समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. दोन्ही संघांना ठाऊक आहे हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. इथे जर जिंकलो तर निश्चितपणे क्वालिफाय सामना खेळण्याची संधी मिळेल. यावेळेला देह एष्टीवरती बॉल अद्दळ आहे. टप्पा पडल्यानंतर गती प्राप्त झाली आणि त्यानंतर बॉडीला ब्रश करतोय बॉल. एक सिंगल कंप्लीट केल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 14 धावा धावफलकावरती. विजयासाठी 12 बॉल आणि 22 धावांची गरज. 22 धावांची गरज आहे. उर्वरित 12 बॉल्समध्ये या धावामध्ये कोणत्या पद्धतीनं संपन्न केल्या जातील चला टीम मीटिंग घेऊ नका विनंती असेल. आई गावदेवी पारिवली बी, कारण यानंतर एक सामना शिल्लक आहे आणि तो आपल्याला कंप्लीट देखील करायचा आहे. त्यामुळे जरा काही करा. 12 बॉल 22 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे 11 धावांची सरासरी इथून गाठावी लागेल. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. अमोलला आणलाय गोलंदाजीवरती. समान संधी अजून देखील आहे, कारण या मैदानामध्ये मोठमोठ्या धावसंख्या देखील पाहिल्या, लो स्कोरिंगचे सामने देखील पाहिले. त्यामुळे सामना संपलेला नाही आहे. तर स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय बॅट्समन प्रथमेश. राकेश आहे स्ट्रायकर एंडवरती. प्रथमेश नॉन स्ट्रायकर एंडवरती आहेत. 12 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. चला मॅच सुरू करा विनंती आहे. अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. टीम पारिवली. षटकातला पहिला बॉल इथून मार्गस्थ होतोय राईट आर्म राऊंड द विकेटने. पहिला बॉल लोअर फुल टॉस होता. ऑन ड्राईव्ह केलाय काऊ कॉर्नर क्षेत्राकडे. इथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळालंय. पहिली धाव अगदी वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव इथे मात्र सहजरित्या पूर्ण केली आहे. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. एकंदरीत 16 धावा धावफलकावरती. लोअर फुल टॉस होता मात्र तिथे सिंगलच होती. जिग्नेशकडून थोडी चुकी झाली आणि त्याचं परिवर्तन केलंय 2 धावांमध्ये. पहिल्या बॉलवरती 2 धावा येत आहेत. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला दमदार फटका. क्षेत्ररक्षक बॉल खाली. जिग्नेश चुकी होणार नाही यावेळेला. फलंदाज होईल बाद. पहिला तिसरा धक्का टीम श्री गणेश भेंडीचा पडा या संघाला. सुनीलजी ठाकरे जे भेंडीपाडा गावचे आहेत ते जर या ठिकाणी कुठे उपस्थित असतील तर आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलं जाते. आपण मंचावरती यायचं आहे. सन्माननीय सुनीलजी ठाकरे. तर लेफ्टी बॅट्समन आलाय राईट मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल आणि 20 धावांची गरज सामना जिंकण्याकरिता. प्रफुल्ल आलाय नवीन फलंदाज. प्रफुल्लकरिता आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे आणि त्याचनंतर पाहिलं तर आता इथून क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल घडवला गेलाय. सिली मिडॉनचा खेळाडू आता मात्र मिडॉन क्षेत्रामध्ये ठेवला गेलाय. लॉंग ऑन आहे. आता मात्र इथून रणनीती काय असेल. येणारे 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. समोरच्या दिशेने विसेप मध्ये बॉल खेळून काढलाय. पहिली धाव वेगाने पूर्ण केले. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. चित्त्याची चपळाई हरणाची गती पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाकडून. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल धाव मिळते. या सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 17 धावा धावफलकावरती. 9 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. या 19 धावा मात्र पार करायचे असतील तर येणाऱ्या 3 बॉलवरती मात्र इथे मोठी फटकेबाजी करावी लागेल, कारण शेवटच्या षटकामध्ये मात्र कुठेतरी दबाव हा अपोजिट टीमवरती राहील. गोलंदाज सज्ज आपल्या गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला मात्र पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलाय आणि आयुष्यमान भवचा आशीर्वाद देखील दिलाय. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
धावा या धावफलकावरती आहेत. आता 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 15 धावांची आवश्यकता आहे. ही कॅच होती का मॅच होती येणारा काळखंड आपल्याला सांगेल. येणारा काळच आपल्याला स्पष्ट भूमिका बजावेल. 8 बॉल आणि 15 धावांची गरज आहे इथून सामना जिंकण्यासाठी. यावेळेला रायझिंग सरप्रायझिंग दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्यात. अगदी पाहिलं तर देह एसटीवरती हा बॉल आदळलाय आणि त्यानंतर आपण पाहू शकाल एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली 22 धावा. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि इथून सामना जिंकण्याकरिता 14 धावांची गरज आहे. सामना रंगताना पाहायला मिळतोय. सामना संपलेला नाही आहे. शेवटचा बॉल निर्णायक असेल. इथे जर डॉट बॉल आला तर मग गोलंदाजी करणारी जी टीम आहे त्यांच्याकडे बेनिफिट अधिक राहील आणि इथून एखादा चौकार किंवा षटकार आला ना तर मग बॅटिंग करणाऱ्या टीमचा उदो होईल. 7 बॉल आणि 14 धावांची गरज. शेवटचा बॉल अत्यंत महत्त्वाचा असेल दोन्ही टीम्ससाठी. अकुट टप्प्याचा बॉल हुक केलाय स्क्युअर लेगमध्ये. पहिली धाव इथे वेगाने पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा इरादा नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबरीने चांगली फेकी देखील पाहायला मिळाली. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 13 धावांची गरज. विनंती आहे टीम मिटिंग घेऊ नका, लगेचच सामना सुरू करा. फिल्डिंग करणारी टीम आमची सूचना आहे आपल्याला की लगेचच मॅच सुरू करा. तर शेवटच्या षटकामध्ये साहिलला आणलाय. 6 बॉल 13 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 2 फलंदाज एक बाजूने आहेत प्रफुल्ल आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर मग प्रथमेश यांच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार जरूर आलाय. परंतु इथे काय घडणार, विजय कोणाच्या वाटेला येईल आणि पराजय कोणाच्या वाटेला येईल. 6 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. आई गावदेवी नांदेडने संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. क्वालिफायरचा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळेल कारण अधिकचा वेळ घेऊ नका. आपण येऊन थांबायचं आहे टॉस बॉक्समध्ये. नांदेडने टीमचे कर्णधार. 6 बॉल 13 धावांची आवश्यकता असताना स्ट्रायकर एंडवरती प्रफुल्ल आपण पाहतोय. पहिला बॉल असेल गोलंदाज इथून मात्र गोलंदाजी करताना. साहिलचा पहिला बॉल देह एसटीवरती आदळला परंतु या एंडवरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि अखेरकार डायरेक्ट हिट झालेला आहे. फलंदाज होईल इथे मात्र बाद अर्थात प्रफुल्ल. बॅक टू द डगआउट. त्रुटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. स्ट्राईकला मात्र जिथून बॅट्समन स्ट्रायकर एंडवरती बॅटर प्रथमेशला जायचं होतं. स्ट्राईक जरूर मिळाली पण तो दुसऱ्या एंडवरती धोका पत्करला होता फलंदाजाने. अखेरकार तो धोका इथे स्वीकारला गेला. 5 बॉल 13 धावांची गरज आहे आणि नवीन फलंदाज इथून मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना वैभव आलाय. नॉन स्ट्राईक एंडवरती वैभव असतील. 5 बॉल आणि विजयाकरिता आवश्यकता आहे 13 धावांची. सामना संपलेला नाही कारण स्ट्रायकर एंडवरती जो फलंदाज आहे ना त्याच्या बॅटमधून एक षटकार चौकार आलाय. त्या म्हणजे कुठेतरी विजयाच्या आशा पल्लवित असतील बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. 5 बॉल 13ची गरज. 5 बॉल 13 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहिलं तर साहिल आहे. पहिला बॉल जबरदस्त होता साहिलचा. यावेळीचा बॉल मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली. विकेटचा होईल पतन. फलंदाज देखील बाद होईल या ठिकाणी प्रथमेश. आणि शुभागमन झालंय. सन्माननीय प्रशांत निकम यांचा देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती असेल आपण सन्मानाने व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. चार चेंडू आणि 13 धावांची गरज. डॅशिंग पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व बंड्या दादा यांचं देखील शुभागमन. आपलं मनपूर्वक हार्दिक. पहा किती स्माइल क्यूट आहे जबरदस्त. आणि साध्या मशा यात्रा देखील करून आलेत. मुरबाडवरून थेट ग्राउंडवरती ते पोहोचलेत. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज कुणाल मैदानात दाखल होत आहेत. त्यावेळेला देखील पाहिलं तर टॉप पेच आहे. आणखीन एक विकेट. कुणाल देखील आल्या पावली माघारी. आणखीन एक धक्का.
हॅट्रिक वरती आहे. आमचे बंड्या दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हसा यात्रा करून आलेत, परंतु त्यांनी नवस केला नव्हता वाटतं आज लांबच संघासाठी, आणि तिथून मात्र या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता पोहोचलेत. 2 चेंडूवरती 2 विकेट्स आले. आता मात्र विकेट हॅट्रिक वरती गोलंदाज, कारण पहिली विकेट ही रनआउटची होती, त्यामुळे आता विकेटची हॅट्रिक संधी निर्माण झाली आहे. मॅच मध्ये आपण पाहिलं तर 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. 3-13 इथे लिडिंग एज विकेटची हॅट्रिक पूर्ण करतोय साहिल. व्हेरी नाईस बॉलिंग. हॅट्रिक साठी पंकज लसने जे 12व्या खेळाडूमध्ये आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून गोलंदाजाला या ठिकाणी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. साहिल करिता 3 विकेटसाठी 500 रुपये. यावेळेचं मात्र पाहिलं तर खूप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी नन्ना मुन्ना मैदानात उतरवलाय, आणि इथून देखील पाहिलं तर विकेट. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे, शेवटचा चेंडू शिल्लक आहे, आणि इथून मात्र पाहिलं तर मग औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यातली. चांगली गोलंदाजी आपण पाहिली. गोलंदाजी करत असताना टीम आई गावदेवी पारिवली बी संघाकडून चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिला. पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग राहिली. आई गावदेवी नांदेडने टीमचे कर्णधार आम्ही अगोदर देखील आपल्याला कॉल दिला होता की आपण या. थँक्यू. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल इथून मात्र मार्गस्थ होत असताना, आणि इथून हा सामना जिंकलाय असंच म्हणावं लागेल आई गावदेवी पारिवली ब संघाने. खूप खूप अभिनंदन. आणि हा